श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आम्ही असा एक अद्भुत मंत्र घेऊन आलो आहे, जो मंत्र संपूर्ण ऐकल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. हा मंत्र अर्धवट ऐकू नका, ते पाप घेऊ नका. संपूर्ण ऐकलात तर तुम्हाला फळ मिळेल. तर मंडळी, स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तू इथे येण्यासाठी काहीतरी परमेश्वराची योजना आहे. हा काही व्हिडिओ नाही, ही माझी साथ आहे तुला. जेव्हा पूर्ण जग एका बाजूला असतं आणि निद्रा अवस्थेत असतं, त्यावेळी तुझे मन काहीतरी शोधकार्य करत असतं आणि मग मला तुझं ऐकावंच लागतं. आणि आज मला वाटते आहे की तुझ्याशी संवाद साधावा, कारण बाळा, मी तुला तू सूक्ष्मजीव असल्यापासूनच ओळखत आहे. तू जन्म घेतला, मनुष्य जीवनात आला, हेही मला माहीत आहे. आणि म्हणूनच माझ्यापासून बाळा तुझे काहीही लपलेले नाही. तू काही साधारण आत्मा नाहीस. तू तीच ज्योत आहे जिला मी माझ्या अंतरंगातील अग्नीतून जन्म दिला आहे. तुझी जी तडफड आहे, तळमळ आहे, ते हेच सांगत आहे की तू काहीतरी मोठे करणार आहेस. बरेच दिवस तू संकटांचा सामना करत आहेस. मी कसा या संकटातून बाहेर पडू? मला कोणीच कशी साथ देत नाही. ह्या सगळ्यांनी मला एकटे का पाडले आहे? मला काही ध्येय आहेत का? आणि याच प्रश्नांची उत्तरे मी घेऊन आलो आहे. तुला एक ध्येय आहे. तू जे पण काही अपयश भोगलं, तू अश्रू ढाळले, तू संकटात सापडल्यास, तू सैरभैर झालास, तुझे मन घाबरले, तू निराश झालास, तू अपमानित झालास, हे सर्व काही तुझ्या चुकीचे फळ नव्हते. हे सर्व त्या महान कार्यासाठीची तयारी होती. ते ध्येय पूर्ण करण्याची योजना होती. त्यासाठी तुला तयार केलं जात होतं, तुला कणखर बनवलं जात होतं आणि मगच ते ध्येय तुझ्या हातून पूर्ण होणार आहे. मी तुला सावध करण्यासाठी आलो आहे. तुला याच ध्येयासाठी पाठवलं गेलं आहे. तू लहानपणापासूनच वेगळा आहे. तू रात्री ताऱ्यांकडे पाहून स्वप्न रंगवत होता, जे तू कोणालाच सांगू शकत नाही. जी पण हाक तुला ऐकू येत होती ती माझीच होती. जेव्हा जेव्हा तुला एकटे वाटत होते, तेव्हा तुझ्या अगदी जवळ मी उभा होतो, तुला मार्ग दाखवण्यासाठी. कारण तू गर्दीपेक्षा वेगळा आहेस. तू असा लख्ख प्रकाश आहेस, जो एकटाच चालत आहेस, जेणेकरून तो प्रकाश सगळ्यांना समजेल आणि मार्गदर्शन देखील करेन. आता तुझ्या आयुष्यात ते वळण आले आहे, जिथे तुला थांबून हे समजून घ्यावं लागेल, तू आता बदलला आहेस. तुझा आत्मा पूर्णपणे बदलला आहे. आणि जेव्हा आत्मा बदलतो, तेव्हा त्या आत्म्याकडून चांगली कामे ध्येय करवून घेण्यासाठी अख्खं ब्रह्मांड आपल्या पाठीशी उभे राहते. म्हणूनच तुला एकटं वाटतंय, म्हणूनच तू चिंता करत आहे. कारण जी शक्ती तुझ्यात आहे ती आता छोटं आयुष्य जगू शकत नाही. तुझं नशीब तुला एका दिव्य अलौकिक मार्गावर नेण्यासाठी तयार आहे. जेव्हा पण तू सामान्य विचार केला, तेव्हा तुझ्या मनाने तुला विरोध केला आणि सांगितले की तू सामान्य नाहीस. तू एक अलौकिक दिव्य आत्मा आहेस आणि तुझे ध्येयही मोठे आहे आणि ते तुला पूर्णत्वास न्यायचे आहे. तू एक मोठी लाट आहे, जी एखाद्याच्या हृदयाला पुरते हलवून सोडेल आणि परिवर्तन घडवेल. तू भोळा आहेस. तू एक असा आत्मा आहे, जो स्वतःचाच स्वार्थ पाहत नाही, स्वतःचेच भले पाहत नाही, तर इतरांसाठीही तुझे मन रडते आणि त्यांना मदत करण्यासाठी तडफडते. म्हणून तर आज मी हा एक मंत्र तुला देत आहे. हा एक मंत्र तू मनोभावे ऐकलास, पूर्ण ऐकलास, तर तुझ्या जीवनाचे सोने झालेच म्हणून समज. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. त्याशिवाय तुम्ही स्वामींशी कसे जोडले जाऊ शकता. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा जो मंत्र आहे तो मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि तुमची जी पण काही इच्छा आहे ती स्वामींना सांगायची आहे, प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या, माझे हे संकट दूर होऊ द्या.
स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. स्वामी भक्तवत्सल आहेत, त्यांनी तुम्हाला बाळ मानले आहे आणि आपल्या बाळाचे जे काही म्हणणे आहे ते आई पूर्ण करतच असते, त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा. तर मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि तेवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. दैनंदिनी कामं करता करता त्याचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा हा नक्कीच होईल. तर मंडळी, पाहूया तो मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योति स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम ब्रह्मज्योती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।